वसईचा अभिमान, समाजसेवेच्या अखंड खळखळणाऱ्या प्रवासाला राष्ट्रीय सन्मान. मॅडम डॉमिनिका डाबरे यांना CBCI राष्ट्रीय पुरस्कार. आयुष्यभर समाजासाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव धावून जाणाऱ्या वसईच्या जिद्दी आणि संघर्षशील व्यक्तिमत्वाला अखेर राष्ट्रीय स्तरावर मानाचा मुजरा मिळाला आहे. अखिल भारतीय बिशप परिषदेतर्फे चर्च आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मॅडम डॉमिनिका पास्कल डाबरे यांना 9 फेब्रुवारी 2026 रोजी बंगलोर येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संपूर्ण वसईसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. देशभरातून निवड करण्यात आलेल्या 19 मान्यवरांमध्ये मॅडम डॉमिनिका डाबरे यांचा देखील समावेश असणे ही वसईसाठी भाग्याची गोष्ट असून त्या वसई तालुक्यातील एकमेव पुरस्कार विजेत्या ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे समस्त वसईकरांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वसईतील गिरीज येथील मारीभाट या गावात 9 जुलै 1964 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जन्मानंतर अवघ्या 1.5 महिन्यातच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबावर संकटाचे सावट आले. मात्र त्यांच्या आईने अथक परिश्रम घेत मुलांना शिक्षण देत त्यांना स्वाभिमानाने उभे केले. संघर्ष, कष्ट आणि जिद्द याच मूल्यांवर वाढलेल्या डॉमिनिका यांनी शिक्षणात प्रगती करत अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून BA आणि सेंट झेवियर कॉलेज मुंबई येथून B.Ed पदवी संपादन केली. 1988 साली मुंबईतील सेक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. शिक्षिके पेशासोबतच समाजकार्याची ओढ त्यांना चर्च कार्यातून मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. युवक, महिला, आदिवासी, कामगार, गरजू आणि वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. नेतृत्व, संवेदनशीलता आणि लोकांची जुळवून घेण्याच्या गुणांमुळे त्या वसई व ठाणे जिल्ह्यात समाज नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. 1992 साली ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून येत त्यांच्या सार्वजनिक जीवनाला नवी दिशा मिळाली. त्यांनी विविध पदांवर काम करत वसई तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली. कामगार हक्क, किमान वेतन, असंघटित कामगारांच्या सुविधा यासाठी त्यांनी आंदोलने आणि जनचळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावली. वसईतील नागरी सुविधांसाठी गाव बचाव, ST बचाव तसेच महानगरपालिकेविरोधात केलेल्या उपोषणामध्ये त्यांनी धाडसी नेतृत्व केले. वसई प्रबोधिनीच्या सरचिटणीस, आदिवासी सेवा मंडळाच्या विश्वस्त, नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अध्यक्षा तसेच कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या विश्वस्त म्हणून त्यांनी आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. कॅथलिक बँकेच्या 22 वर्षाच्या संचालक पदाच्या कार्यकाळात त्या पहिल्या महिला उपाध्यक्षा आणि अध्यक्षा ठरल्या. ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी नोंद आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत युवक आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य केले. अमेरिका, फ्रान्स, फिलिपाईन्स, सिंगापूर आदी देशांमध्ये त्यांनी विविध परिषदांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेत आतापर्यंत त्यांना युवदर्शन शांती पुरस्कार, समाजभूषण, इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड, इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार, सावित्रीबाई फुले फातिमा शेख पुरस्कार आदी अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात व्यस्त असतानाही त्यांनी आपल्या शिक्षिके सेवेला कधीही कमी पडू दिले नाही. प्रामाणिक सेवेमुळे त्यांची शाळेच्या प्राचार्यपदी निवड झाली आणि तेथूनच त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतरही गरजू, आजारी आणि वंचितांसाठी त्यांचे समाजकार्य अखंड सुरू आहे. संघर्षातून उभी राहिलेली ही साधी, संवेदनशील पण तितकीच लढाऊ महिला आज संपूर्ण महाराष्ट्रात रणरागिणी म्हणून ओळखली जाते. त्यांचा राष्ट्रीय सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून वसईच्या सामाजिक चळवळीच्या परंपरेचा सन्मान मानला जात आहे.
मॅडम डॉमनिका डाबरे यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान प्रत्येक वसईकरासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या कार्याला मनपूर्वक सलाम आणि हार्दिक अभिनंदन.